आपल्या कामाची सुरुवात आज आपल्या घरूनच झालेली आहे. जो काल आणलेला आपल्या शेतातला वेचलेला कापूस होता त्याची मोजमाप करून आणि त्याची साठवणूक करून सर्व झालेलं आहे. चला आता आपण आपल्या शेतात जाऊया. काय नाही, फोटो काढत आहोत थोडे. बाय आहे का? नाही, हे बालशंकर नाही का आपले ऑटोवाले, त्याच्याकडच्या बाय आहे. तुम्ही काल आले नाही? काल त्या दुसऱ्या एक झाड तोडून द्यायचं. हा हा गेलो तुम्ही 2-4 जणी बाय आल्या. मग हा हा काल 11-12 वाजता. आज नाही आल्या का? आहे का? काल पण आहे बाया. हा हा याला घ्यामले वेचून म्हणलं. बरोबर आहे. आपले वावर फुटलं ना. हे काल मी परवाच्या दिवशी आलो ना, हे 80-79 भेटून गेले मले. हो मजूर. मग आपल्या हो आजच्या नव्हते. आज एक बाई गहू आहे ना. हो 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 बरोबर आहे बरोबर आहे. हो हो नाही, तोपर्यंत टाइमच होते जी आपल्याला, तोपर्यंत टाइमच होते. हो 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 जवळपास 25 फूट जागा आपली दबलेली आहे. बघू शकता आपण. बघा किती दाट प्रमाणात कचरा झालेला आहे. बघू शकता बोंडाळीची पतंग आहे. मी इकडच्या बाजूने ह्या दुरावरून 5 फूट जागा 6 फूट जागा आपली घेतलेली आहे. हा पूर्ण धुरा इथपर्यंत 440 फुटाचा आहे. हा सर्व धुरा. याच्याच अपोजिट मोठे झाड दिसत आहेत. त्यांनी लगतच हा सुद्धा 340 फुटाचा आपला पूर्ण धुरा आहे. तर या केलेल्या निरीक्षणाचं चला आपण अनुमान लावूया. तर मित्रांनो, आज आपल्या शेतात आल्याबरोबर आपण जे निरीक्षण करत असतो, पाहणी करत असतो शेताची, ते काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्या पाहणीच्या अनुसार आपण एक असा अनुमान लावू शकतो की जवळपास आपल्या शेतजमिनीच्या धुऱ्यांमध्ये 10 ते 15 हजार स्क्वेअर फीट जागा गुंतून गेलेली आहे, दबलेली आहे. जिथे काही नाही, आपण पीक नाही घेऊ शकत, काही नाही, आणि आपल्याकडे जनावरे पण नाहीत की तिथे आपण त्यांना चारा चारू शकतो. तर ह्या जमिनीच्या ही जे 10-15 हजार स्क्वेअर फीट जागा आहे, याला आपल्याला चांगल्या जागेमध्ये म्हणजे किंवा हा कचरा वगैरे काढून कन्वर्ट करायची आहे. कन्वर्ट म्हणजे आपल्या कास्तकारीच्या भाषेत म्हटलं तर वाहितीत आणायची आहे. आणि तशाच प्रकारे एक दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला आपल्या शेतजमिनीमध्ये इरिगेशनची सोय, जे वलतीची सोय, पाण्याची सोय म्हणत असतो आपण, ते लावून घ्यायची आहे.
तर आता जवळपास जानेवारी महिना सुरू आहे आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये पाण्याची पातळी खाली गेल्यावर आपण आपल्या विहिरीचं काम सुरू करणार आहे. याने आपल्याला फायदा असा होईल की इरिगेशनची लँड म्हटली की फायदाच फायदा आहे. आपण व्हेरायटीची पिकं लावू शकतो. पाण्याची सोय असली की आपण 4 जनावरं पोसू शकतो. शेतीपूरक जे काही व्यवसाय आहे याच्यामध्ये विहीर किंवा पाण्याची खूप महत्त्वाची भूमिका असते. तरी जवळपास 2 वाजले आहेत आणि आपण आपल्या बायांनी किती कापूस केला आहे जमा आणि किती त्यांच्याजवळ कुठपर्यंत आपलं काम आटपत आलेलं आहे हे बघूया. एक, 2 जवळपास आजच्या कामापैकी अर्धवावर झालेला आहे. 1.5 एकरापैकी 1.25 एकराची जवळपास वेचणी झालेली आहे. चला आपण थोडं ग्रामपंचायतीकडून एक फेरफटका मारून आपलं एक राहिलेलं काम आटपून येऊया. आपण आपल्या शेतातल्या सर्व वेचलेला कापूस आपल्या घरी आणलेला आहे. हा कापूस 80 ते 90 किलोच्या दरम्यान असायला पाहिजे आणि 2 वाजेनंतर जे व्हिडिओ मिस झाले आहेत त्याच्यासाठी क्षमा असावी. धन्यवाद.